अच्छा अच्छा। अरे बाजू आ जाओ ना भाई भाई, तुम भी आगे मत जाओ. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस पक्षाचा जब तक सूरज चांद रहेगा प्रदेश काँग्रेस समितीचे महासचिव माजी आमदार नामदेवजी पवारसाहेब, प्रदेश सेवा दलाचे अध्यक्ष भाऊपणे, शक्ती नाडे, सर्व तालुका अध्यक्ष, प्रदेशचे सर्व पदाधिकारी, उपसिंजी लाभेंद्र जहागीरदार, सर्व सन्माननीय पदाधिकारी, संविधान निर्माते निर्माते त्यांनाही आपण सर्वजण या ठिकाणी अभिवादन केलेलेच आहे. आणि आजची बैठक बोलवण्याचं कारण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने मागच्या काळामध्ये जे आपले राष्ट्रीय नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांनी जो देशासमोर प्रमुख मुद्दा उचललेला आहे आणि प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सरकारसाहेब यांनी आपल्या सर्वांना जो कार्यक्रम दिला, अक्षय मोहीम आपण मागच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये राबवली आणि तालुका काँग्रेस कमिटीने दिलेले सर्व जे काही फॉर्मेट्स यांचे ते आपण प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर केलेले आहे आणि त्याचाच पुढचा भाग येत्या 14 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे रामलीला मैदान या ठिकाणी महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या रॅलीसाठी जिल्ह्याभरातून जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी उपकेले सूचित केलेलं आहे. त्यामुळं खासदार साहेब त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगतीलच, परंतु जे कोणी पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना महारॅलीसाठी 14 डिसेंबरला नवी दिल्ली येथे यायचं आहे. त्यांनी या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीचं ही मीटिंग संपल्यानंतर नावनोंदणी करायची, कारण आम्हाला 10 तारखेपर्यंत ही सर्व नावे प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवायची आहे. त्यामुळं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की ज्यांनाही या महारॅलीसाठी, कारण ही रॅली आपल्या देश पातळीवरची मोठी रॅली आहे. यामध्ये मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, सोनियाजी गांधी असतील, प्रियंकाजी गांधी असतील, सर्वच महत्त्वाचे नेते या रॅलीला संबोधित करणार आहेत. त्यामुळे आपणही हे जे काही राष्ट्रीय कार्य आपले नेते राहुलजींनी हाती घेतलं आहे, त्यांना एक समर्थन देण्यासाठी आपण सर्वांनी या रॅलीसाठी यावं असं निमंत्रणही आपल्याला देतो. तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी आले. त्यांनी येत्या 2 दिवसामध्ये तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठका घेऊन त्यांनी त्या बैठकीमध्ये त्यांची नावं जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सर्व पदाधिकाऱ्यांचे, रॅलीसाठी जाणाऱ्यांचे नावं आणि त्यांचे मोबाईल नंबर हे जिल्हा काँग्रेस कमिटीकडे 10 तारखेच्या आत आपल्याला द्यायचे, कारण आपल्याला ते प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवायचं आहे. काळेसाहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रविदादा काळेसाहेब, सर्व पदाधिकारी, सर्वप्रथम आमचे आदरणीय खासदार साहेब यांनी जे काल अल्पसंख्याक मंत्री, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांच्याकडे जी वक्फ बोर्डाची मालमत्ता होती, तर त्याची आणखी मुदत जे नोंदणी करायची तारीख संपली होती, तर त्यांनी काल अल्पसंख्याकचे जे वक्फ मालमत्ताची नोंदणीची तारीख वाढवण्यासाठी अल्पसंख्याक मंत्र्यांना भेटले. चांगला विषय सर मांडला. तुम्ही अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरणीय कल्याण साहेबांचे आभार व्यक्त करतो. सर आमच्या अल्पसंख्याकातून तालुक्यामधून पण आणि शहरामधून पण काही महिला पण 14 तारखेला जे छोटच्या महारॅलीसाठी येण्याचे त्यांनी सांगितलं केला होता. आमच्या तालुक्यात पण येणार आहेत, पण त्याच्यातून काही असे विचारलं की आम्ही ट्रेनने येऊ, पण तिला राहण्याची व्यवस्था होईल का, तर ती जर झाली तर अशी विनंती आहे. त्याच्यामध्ये महिलापणे आणि पुरुषपणे आम्ही जास्त प्रमाणामध्ये 14 तारखेला दिल्ली येथे पोहोचून शहरात पण मुली आणतात आणि आम्ही घेऊन येऊ. बहुजन आघाडीशी आघाडी केली की सर्व महाविकास आघाडी, कम्युनिस्ट पार्टी असेल, सर्व पक्षांनी आणि वंचितचे उमेदवार
त्यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. आपल्या माहितीसह या ठिकाणी मी सांगतो. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वप्रथम बाबासाहेबांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. आज 6 डिसेंबरला आपल्या देशाचं एक मोठं पर्व हरपलं. 1957 त्या वर्षी बाबासाहेब आपल्याला सोडून गेले. बाबासाहेबांचा जर आपण शेवटचा काळ पाहिला तर तो सुद्धा रोज काम करण्याचा होता. लिहून काढायचं आणि माणसाला सांगायचं की आपण टाईप करून घेऊया. आज आपला देश ज्या संविधानावर चालतो ते संविधान आपल्या सर्वांना एक देणगी म्हणून बाबासाहेबांनी दिलं. त्या बाबासाहेबांना मी परत एकदा विनम्र अभिवादन करतो. आणि आजची बैठक ज्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडते ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील गंगावकर, माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आदरणीय नंदरावजी पवार साहेब, सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष विलास बाबूराव, प्रदेश काँग्रेस कमिटीचे दुसरे सरचिटणीस रविदादा काळे, देवगिरी कारखान्याचे माजी संचालक चेअरमन जगन्नाथराव काळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष जिल्ह्याचे विश्वास भैया, तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व अध्यक्ष, मायनॉरिटी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिश भाई, अपंग सेलचे पण जिल्हाध्यक्ष मुदस्सर अन्सारी आणि इकबाल सिंग गिल साहेब, रामजी जाधव, सगळीच मान्यवर मंडळी आहे. सगळ्यांचे नाव घेईन, परंतु मी सर्वप्रथम आपल्या किरण पाटील गंगावकरांनी जे विषय आपले या ठिकाणी मांडले फार विस्ताराने चर्चा करण्यापेक्षा तो कार्यक्रम काय आहे याच्याबद्दल जिल्हा काँग्रेस कमिटीने, तालुका काँग्रेस कमिटीने तुमच्याकडे वारंवार आणला. ओटचोर चोर म्हणजे ज्या लोकांनी खोटं मतदार यादीमध्ये प्लॅन केलं आणि त्या खोट्या मतदानावर ते निवडून आले. हा फरक आपल्याला लोकसभा आणि विधानसभेमध्ये पाहायला मिळाला. एका मतदारसंघात 25-30 हजार मतं हे लोकसभा आणि विधानसभेच्या मधल्या काळात वाढले. ती मूळ मतं ही आपल्या तालुक्यातली किंवा आपल्या गावातली नाही, म्हणून वोट चोरी करून हे सरकार निवडून आलं. आणि आता तुम्ही गादी सोडली पाहिजे अशी जी आदरणीय राहुल गांधी साहेबांनी हात घातली, आपल्याला साथ घातली, त्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला दिल्लीला जायचंय. कोण कोण जाणार आहे, कसे जाणार आहे, तिथून केव्हा निघणार आहे, तिथे कधी पोहोचणार आहे, या संदर्भात आपली आपली एक टीम आपण आपली निवड करा. आणि आपण 14 तारखेला 1 वाजता तिथं कार्यक्रम आहे. जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी, मग प्रदेशचे असतील, जिल्हा काँग्रेसचे असतील, जिल्ह्याचे सर्व फ्रंटलचे अध्यक्ष असतील, यांनी तर जायचंच कंपल्सरी. पण आणखी बापू म्हटल्याप्रमाणे प्रत्येक सर्कल मधून किती लोक येतील याची सुद्धा आपल्या आपल्या सर्कलमध्ये तयारी करा. आणि कोणी रेल्वे येऊ शकतं, कोणी गाडीने, कोणी आपल्या आपल्या परीने जसं जसं येता येईल तसं तसं यायचं आहे. आणि हा विचार नाही करायचा की कोणी आपली सोय करणार आहे, कसं होईल, मग तो आलाच नाही, मी गेलोच नाही. हे काम
आपल्या स्वतःच्या स्वयंस्फूर्तीने असे तरच करता येईल. आणि तिथं काही विरंगुळा म्हणून चाललो नाही आपण. तिथं काही टुरिझम करायला चाललो नाही, परंतु तिथं खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते हे आपल्याला देशामध्ये काय चाललंय, आता तुमची काय जबाबदारी हे सांगायला खऱ्या अर्थाने आपल्याला बोलत आहे. म्हणून आपण सगळेजण कसे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने जाऊ, आपले मित्र परिवारातले, आपल्या कार्यकर्त्यातले, आपल्या आपल्या गावाचे, आपल्या सर्कलचे, आपल्या तालुक्यातले किती लोक काय कसं जातील या हिशोबाने काम आपण करूया, केलं पाहिजे आपण. तसं मी राहिला प्रश्न तिथं राहण्याचा, कोणीतरी बोलतो राहायचा विषय काढला होता आणि तिथं काही राहायची व्यवस्था होईल का? तर आता उद्या मी सोमवारी गेल्यानंतर तिथे एखादी मोठी चांगली खूप धर्मशाळा आहे तिथे, चांगल्या चांगल्या अगदी चांगल्या रूम असलेल्या आहे, चांगली व्यवस्था असलेल्या पण आहे. तर मिळाली आणि आपली संख्या जर तेवढ्या मोठ्या प्रमाणात असेल तर आपण इकडे पुरुष मंडळीची एखाद्या ठिकाणी, महिला मंडळी येणार असेल तर त्यांची दुसऱ्या ठिकाणी, अशी काही व्यवस्था आपल्याला करता येते का तेही आपण पाहू. आणि जे झालं ते निश्चितपणाने आज पक्षाचा भरून त्यांची काय फीस असेल ती जमा करून किरण पाटलांकडे द्या. प्रदेश काँग्रेस कडून पत्र आलंय आणि लगेच तारखा डिक्लेअर झाल्या जिल्ह्याची बॉडीची मीटिंग घ्या, जिल्ह्याची निवड समितीची मीटिंग झाली की लगेच ते प्रदेश निवड समितीला पाठवा, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर तिकीट फायनल करायला सोपं होईल. हा एक त्यातला भाग आहे. आणि कालची